नमस्कार मित्रांनो. कच्चा कांदा खाण्याचे फायदे. मित्रांनो, जेवताना कच्चा कांदा चवीसोबतच आरोग्यासाठी एक नॅचरल औषध आहे. फक्त उन्हाळ्यातील उन्हापासून वाचण्यासाठी नाही, तर हृदय, शुगर आणि अगदी तुमच्या हाडांच्या मजबूतीसाठी ही कांदा औषधासारखा काम करतो. वाढत्या वयात हाडे ठिसूळ होतात. कांदा खाल्ल्याने हाडांची घनता म्हणजेच बोन डेन्सिटी आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. उन्हामुळे डोकं जड वाटतं असेल किंवा सतत दुखत असेल तर कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातून थंड राहतं आणि डोकेदुखी वाटत असेल किंवा सतत दुखत असेल तर कच्चा कांदा जरूर खायला पाहिजे. त्यामुळे डोकेदुखीमध्ये लगेच आराम मिळतो. कच्चा कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि संसर्गापासून संरक्षण मिळते. कांद्यातील सल्फरयुक्त घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींना फायदा होऊ शकतो. कच्चा कांदा खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. तो खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यास मदत करतो. कांद्यातील फायबर पचनक्रिया सुधारते. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. नियमित कांदा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. कांद्यामध्ये असलेले अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. कच्चा कांदा खाल्ल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा अधिक निरोगी आणि चमकदार दिसू शकते. कांद्यातील पोषक तत्वे केसांच्या मुळांना बळकटी देतात आणि केस गळणे कमी करण्यास मदत करतात. कच्चा कांदा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो आणि यकृताच्या कार्याला सहाय्य करतो. कांद्यातील अँटीऑक्सिडंट पेशींचे नुकसान कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावू शकते. नियमित कांदा खाल्ल्याने रक्तभिसरण सुधारते आणि शरीरातील अवयवांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. कांद्यामध्ये असलेले प्रीबायोटिक्स आतड्यातील चांगल्या जीवाणूंची, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. कच्चा कांदा खाल्ल्याने भूक सुधारण्यास मदत होते आणि अन्नाचे पचन अधिक चांगल्या प्रकारे होते. कांद्यातील काही घटक शरीरातील हानिकारक जंतू विरुद्ध लढण्यास मदत करतात. उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने उष्माघाताचा धोका काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते. नियमित कांदा खाल्ल्याने रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. कांद्यातील फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले वाटते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते. कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. कांद्यातील विटॅमिन्स आणि खनिजे त्वचेचे पोषण करतात आणि त्वचा निरोगी ठेवतात. कांद्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म काही संसर्गापासून संरक्षण ठेवण्यास मदत करतात. कांदा खाल्ल्याने रक्तांच्या गुठळ्या होण्याचा धोका काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळू शकते. कच्चा कांदा शरीरातील चयापचय प्रक्रिया
सुधारण्यास मदत करू शकतो. कांद्यातील पोषक तत्वे मज्जासंस्थेच्या कार्यासाठी उपयुक्त ठरतात. नियमित कांदा खाल्ल्याने शरीरातील काही आवश्यक खनिजांची पूर्तता होण्यास मदत होते. कांदा खाल्ल्याने थकवा कमी वाटण्यास आणि ताजेतवाने वाटण्यास मदत मिळू शकते. कच्चा कांदा हा पोषण मूल्यांनी समृद्ध अन्नपदार्थ असून संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचे सेवन केल्यास एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर आणि हाईप करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त